नमस्कार. आज मी असं ठरवले आहे की माझे सगळे व्हिडिओ हे मी माझ्या स्वतःच्या व्हॉईसमध्ये बनवणार आहे. त्यातला हा माझा पहिला व्हिडिओ. आज मी बनवणार आहे काकडीचे धपाटे. कुणी याला थालीपीठ पण असं म्हणतात, पण आमच्याकडे याला धपाटेच असं बोलतात. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. मी गव्हाचं पीठ आणि बेसन पीठच यूज करते आणि ज्वारीचं वगैरे पीठ नाही टाकत. यामध्ये मी बेसिक असे मसाले घेतले आहे, जे लाल तिखट, जिरे, ओवा, मीठ आणि हळद. याच्यामध्ये मी थोडं ओवा जास्त प्रमाणामध्ये घालते, कारण ओवा टाकल्याने धपाट्याची चव ही अजून जास्त वाढते. त्यासाठी मी ओवा हे जास्त प्रमाणामध्ये यूज करते. आणि मग इथे मी लांब लांब कापलेली काकडी घेतली आहे. काकडीमध्ये कणिक हे मळून जातं, जास्त पाण्याची गरज पडत नाही. काकडी कसं ओली असल्यामुळे पाणी टाकायची गरज लागत नाही. लागलं तर वरून थोडंसं 2 चमचे तुम्ही टाकू शकता. मग हे सगळं छानपैकी असं मी मिक्स करून घेत आहे. सगळं असं मिक्स झाल्यावर, एकजीव झाल्यावर मी याच्यावर हिरवी गार अशी कोथिंबीर घालत आहे, जेणेकरून याची चव अजून जास्त वाढेल. आणि मळून झाल्यावर हे 15 मिनटं असं झाकून ठेवावं, जेणेकरून मऊ होते. मग नंतर लाटून किंवा थापटून धपाटे करा. अशा प्रकारे छान असे धपाटे रेडी झालेले आहेत. तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत याला खाऊ शकता. थँक यू.